नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात, ऐकत आहात साहित्य संवाद हे यूट्यूब चॅनल। गेल्या कित्येक व्हिडिओमधून आपण मन निरभ्र व्हावं याची जणू काही लेखमाला चालवलेली आहे। ही लेखमाला म्हणजे काय, तर खऱ्या अर्थानं आपल्याला उन्नत करणारी, आपलं आयुष्य विकसित करणारी ही विचारमाला आहे। आणि ही विचारमाला लिहिली आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक, वक्ता, विचारवंत प्राध्यापक डॉक्टर आह साळुंखे सरांनी। मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओचा आणि या लेखाचा, या विचाराचा विषय आहे, तर मग नको या विषयावरच बोला। खरं म्हणजे सांगायला, ऐकायला हा लेखाचा विषय वेगळाच वाटतो, नाही का? पण मित्रांनो, आपलं जे आयुष्य उन्नत होतं ना, ते काही फार मोठ्या एखाद्या विचारानं किंवा एखाद्या धर्मग्रंथांनी किंवा ग्रंथांनी होतं असं नाही। आपण केव्हा तरी असं म्हटलेलं आहे की माणसाला जर प्रेरणा मिळायची असेल ना, तर कुणीतरी भरून दिलेला चहाचा गरम गरम कपही आपलं आयुष्य बदलू शकतं। प्रेरणा ही कुठून केव्हा कशी मिळेल काही सांगता येत नाही। खरं म्हणजे प्रेरणा ही आपल्याला शोधायची असते आणि त्या प्रेरणेने आपल्याला आपलं आयुष्य उभं करायचं असते। आणि म्हणून प्रेरणादायी विचार हे कुठेही मिळू शकतात, फक्त ते शोधण्याची आपल्याकडे शोधक दृष्टी पाहिजे, जी की प्राध्यापक डॉक्टर आह साळुंखे सरांकडे आहे। आणि म्हणून ते जेव्हा जिथे जातात तिथे एखादा प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगाकडे सर वेगळ्या दृष्टीने पाहतात आणि त्यातून त्यांनाही, समाजालाही आणि आपल्यालाही प्रेरणा मिळते। अशाच अनेक प्रेरणादायी कथांच्या माध्यमातून, त्या गोष्टींच्या माध्यमातून, छोट्या छोट्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला ते बळ देण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला उपदेश देण्याचा प्रयत्न करतात आणि एकूणच काय, तर आपलं जीवन हे सर्वांग सुंदर व्हावं हाच त्यांचा अंतिम हेतू आहे। तर मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या लेखाकडे, ज्याचं नाव आहे तर मग नको या विषयावर बोला। झालं काय, खरं म्हणजे हा गमतीचाच भाग आहे आणि गमतीमधूनही कशी प्रेरणा मिळू शकते याचं एक ज्वलंत आणि मोठं उदाहरण आहे। मित्रांनो, आह साळुंखे सर कोणत्या तरी एका शिबिरामध्ये गेले होते। त्या शिबिरामध्ये अनेक स्त्रिया आणि मुलं सुद्धा होती। 3 दिवसाचं निवासी शिबिर होतं। आणि मग पहिलं चर्चासत्र संपल्यानंतर आयोजकांनी म्हटलं की आता प्रत्येकाने कोणत्या तरी एका विषयावर बोलायचं। ग्रामीण भागातल्या स्त्रिया कोणीच बोलायला तयार नव्हते। त्या आयोजकांनी अनेक विषय दिले। आपल्या घरावर बोला, पती पत्नीवर बोला, आपल्या संसारावर बोला, मोडकळीस आलेल्या संसारावर बोला, किंवा नुकतंच जन्माला आलेल्या मुलामुळे झालेल्या आनंदावर बोला, पती कसा दिसतो त्यावर बोला, नसता तर कसं असतं त्यावर बोला। अनेक विषय दिले, पण स्त्रिया मात्र काही बोलायला तयार नव्हत्या। त्यांचा तो लाजरा बुजरा स्वभाव त्यांना व्यक्त करायला काही भाग पडू देत नव्हता। आणि मग त्या म्हणाल्या की नाही, नको 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 नको। आह साळुंखे म्हणाले की मग नको या विषयावर बोला। मग झालं तर नको या विषयावर बोला। आणि खरं म्हणजे आह साळुंखे सरांनी हे हास्य फुलवलंय, विनोद केलाय, पण मग त्याही खुलल्या, त्याही हसल्या आणि एक गंभीर असलेलं वातावरण, आपल्याला बोलावं लागतं याची भीती वाटणारं गंभीर असणारं वातावरण खुललंय, फुललंय। आणि बाया, स्त्रिया त्या अशा बोलण्यासाठी उत्सुक व्हायला लागल्या। ठरलंय की 2 दिवसांनी नको या विषयावर बोलायचं। आणि मग दुसरा दिवस उजाडला आणि त्या दिवशी प्रत्येक स्त्रिया बोलायला लागल्या। अनेक आयुष्यामध्ये अनेक असे विषय आहेत की जे नको असतात। हा मला नवरा नको होता, माझा संसार हा नको आहे, तो शेजारी नको आहे, असे अनेक विषय नको। खरं म्हणजे होकारार्थी असण्यापेक्षा आपल्या अवतीभोवतीचं वातावरण नकोच असतं। आणि नकोचं जे वातावरण असतं ते मनातल्या मनात गुदमरलेलं असतं। ते गुदमरलेली भावना व्यक्त करण्याला खूप वाव असतो। तो वाव आह साळुंखे सरांनी दिला। मित्रांनो, हे सगळं आह साळुंखे सर का सांगतात, तर लहानशी जरी गोष्ट असली तर त्यामधूनही माणसाला व्यक्त होता येतं। व्यक्त होण्यासाठी फार मोठ्या मोठ्या गोष्टी असण्याचं कारण नाही, तर लहान लहान गोष्टीमधूनही आपलं आविष्कृत आपल्याला होता येतं, हा विचारच ते सांगतात। आणि मग त्या ठिकाणी अनेक स्त्रिया बोलल्या। एक तर विद्यार्थी आला, काहीतरी लिहून घेऊन आला, तो टिप्पण काढून आलाय आणि म्हणालाय
की माझी ही बोलण्याची पहिलीच वेळ आहे. मी गेल्या 3 दिवसापासून या विषयावर, जो विषय मला बोलायचा आहे त्या विषयावर मी टिपण काढतो आहे, टिपण काढलं आहे आणि आता मी तुमच्यासमोर बोलणार आहे. फार धीराईने बोलायला लागला, पण खरं म्हणजे त्याची ती पहिलीच वेळ होती. तेव्हा साळुंखे सर म्हणाले की ठीक आहे, तू बोल, पण तू जर 3 दिवस या विषयाचा अभ्यास केला तर मग असं कर, हे जे टिपण काढले ना ते तू बाजूला ठेव आणि असंच बोल, कारण तुझा अभ्यास झालेलाच आहे. तो बोलायला लागला. कधी न बोलणारा मुलगा या विषयावर बोलायला लागला आणि बोलता बोलता काय झालं की न अडखळता तो 3 मिनिट बोलला. मित्रांनो, जेव्हा तो 3 मिनिट बोलला ना तेव्हा त्याला त्याच्यामधल्या संभाषण कौशल्याचं, त्यांच्यामधल्या भाषण कौशल्याचा आत्मसाक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. प्रचंड आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद असा ओसंडून वाहू लागला. आपल्यामध्ये ही शक्तीच नाही, जेव्हा असं आपल्याला न्यूनगंड वाटतं आणि जेव्हा ती शक्ती अधिक प्रभावीपणे बाहेर पडतो तेव्हा जो आनंद होतो ना माणसाला, तो आनंद हा खरं म्हणजे अवर्णनीय होतो. आपल्यालाच आपल्यामधला लागलेला नवा शोध तो असतो आणि शोधाचा आनंद हा शोधकालाच, संशोधकालाच विचारावं. मित्रांनो, त्याच्या आयुष्यातलं पहिलं भाषण त्यानं दिलं. पुढे जाऊन केव्हा तरी तो साळुंखे सरांना भेटलाय आणि सांगत होता, फार भडभडून बोलत होता. सांगत होता की सर, आज मी MA झालोय, नेट सेट PhD झालोय आणि आज प्राध्यापक म्हणून कुठेतरी काम करतो आहे. मित्रांनो, प्राध्यापकापर्यंतची त्याची जी उंची त्याने गाठलेली आहे ती कशामुळे, तर एका सर्वसाधारण सामान्य त्या चर्चासत्रातील त्या बोलण्यामुळे. म्हणूनच म्हटलं की कुठून कोणाला कशी प्रेरणा मिळेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून आपण बोललो पाहिजे. या समग्र लेखाचा काय उद्देश आहे की प्रसंग कोणताही असो, होकारार्थी असो नकारार्थी असो, पण व्यक्त झालो पाहिजे. मित्रांनो, या जगात बोलण्यासाठी एकच गोष्ट करावं लागते, ती म्हणजे बोलण्याची प्रॅक्टिस करावं लागते. बोलल्याशिवाय बोलणं येत नाही. म्हणून बोलते व्हा, कारण ही दुनिया बोलणाऱ्यावरच आहे. जे बोलेल त्याचंच खपेल, त्याचंच चालेल. तुमच्याकडे कितीही विद्वत्ता असली तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. ते अभिव्यक्त करण्याची जी शैली आहे ती तुमच्याकडे अत्यंत चांगल्या पद्धतीने असली पाहिजे. आणि हे सगळं साध्य केव्हा होतं? बोलण्यामुळे होतं. प्रसंग लहानसा आहे, पण फार फार उपयुक्त आहे. आपल्या जीवनाला सर्वांग सुंदर करणार आहे. मित्रांनो, हे एकूणच लेखमाला ही यामधले एक एक लेख म्हणजेच आपल्या जीवनाला सुंदर करणारी एक एक कडी आहे.